चला, आता मिस्टरांना दूध गरम करून दिलं होतं आणि आता सकाळचे 10 वाजले होते. तर चला, आता स्वयंपाकाची तयारी करायची होती. काल खूप सारा असा भाजीपाला आणलेला होता, जो फ्रीजमध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवून दिला. त्याचे काही शूट्स घेतले नाही. आणि हे बघा, आता सकाळची खूप सारी भांडी पडली होती. मुले शाळेत गेलेली होती आणि नाश्ते, चहा, पाणी वगैरे सर्व ते झालेले होतं. चला, खूप सारी ते भांडी घासून काढली. आणि हे बघा, इथं मुलगी थोडीशी कपडे होते ते तिला धुवायला लावले. तो हे बघा, इथे आमचा पाण्याचा ड्रम असतो बाहेर भरलेला. आणि हे बघा, तिचं छान चालू आहे धुणं धुण्याचं काम. तर अशा पद्धतीने आमची हे बाहेर धुणं भांडी करण्यासाठी जागा आहे. ही आमची गल्ली आहे आणि हा आमचा थोडासा दारासमोरचा परिसर आहे. आणि हे बघा, हा उंबरा. आणि ही इथं छान अशी मी सकाळीच देवपूजा केलेली आहे. बघू शकता तुम्ही, आज गुरुवार आहे. तर अशा पद्धतीने छान असं तुमच्या दादाने आणि मिस्टरांनी माझ्या खूप छान असं घर आवरून झालेलं आहे, आवरून घेतलेलं आहे. आणि बघा, आता छान अशी शेपूची भाजी मी निवडून घेतली. त्यामध्ये टाकण्यासाठी अर्धी वाटी, 1 वाटी लाल मसूरची डाळ भिजत घातली होती. आणि छान भाजी निवडून इथे छान याच्यावर कापून घेतली होती मी पॅडवर. आणि खूप सारं मी तेल डोक्याला लावलं होतं. खूप सारं असं डोकं दुखत होतं, त्यामुळे मी खूप सारं तेल लावलं आणि डोक्यालाची मालिश केली होती. चला, आता स्वयंपाकाची तयारी करत आहे मी. छान अशी भाजी कापून घेत आहेत आणि छान निवडून घेतली. त्यानंतर पातेल्यामध्ये सर्व भाजी कापून यामध्ये टाकून घेते. तो बघू शकता तुम्ही, तर फ्रीजमध्ये खूप सारा असा भाजीपाला आहे, तुम्हाला दाखवते मी. तर आमच्या नाशिकचा बुधवारचा बाजार असतो, तो खूप सारा मी काल भाजीपाला घेतला होता. आणि सगळं असं पॅकेजिंग करूनच ठेवलं होता, कारण खूप वेळ झाला होता. रात्री निवडण्यासाठी टाईमच नव्हता. अगदी 10, 10:30 वाजले होते. तसंच मी पॅकिंग करून हा भाजीपाला ठेवला. तर सर्व हा भाजीपाला मी निवडून घेणार आहेत. तर चला, आता भाजीला आपण फोडणी देऊया. तर इथे गॅसवर मी कढई ठेवली होती आणि आलं, लसण, हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलं होतं. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड केले होते. यानंतर मी शेपूची भाजी बनवणार आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. छान असं 2-1 मिनिट आपल्याला छान असं हे हिरवं वाटण परतून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही, या अगोदरही मी याची रेसिपी टाकलेली आहे. तर यानंतर जी लाल मसूर होता तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला. भाजी देखील स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केली. आणि छान आपली आता ही भाजी एकजीव करून परतून घ्यायची आहे. आपल्याला 2 ते 3 मिनटं छान आपल्याला शिजून द्यायची आहे. त्यानंतर इथे मी कणिक मळून घेतली होती. या बघा, इथे मी पोळ्या करून घेतल्या एका साईडला. तर छान अशा आपल्या पोळ्या इथे तयार करून घेतल्या. आणि बघू शकता तुम्ही, यानंतर आपली भाजी देखील इथे झालेली होती, ती साईडला काढली. आणि सर्व कामं आवरल्यानंतर बाई कंटाळा आला ना, तिला खूप कंटाळा आलेला होता. मला कॉलेजला जायचंय. चला, आता सर्व कामे आवरली आणि दुपारच्या जेवणासाठी छान अशी भेळ इथे एकत्र केली. आणि बघा, आता मोठी मुलगी जेवण करत आहेत. तर छान तिच्याच हाताने ती आज वाढून घेते आहेत. तर ते शेपूची भाजी आणि असा कोरडा घेवडा मी इथे बनवला होता. आता ही बघा, छोटी मुलगी ही शाळेतून आली, तोंड हातपाय धुतले आणि जेवण करते. आणि जी नखरे तर काहीतरी वेगळेच आहे. तर बघू शकता तुम्ही, मोबाईल बघता बघता हिला जेवण काही जात नाही. आणि बघा तर नको काढू म्हणते व्हिडिओ.
तर चला हिचं सुद्धा जेवण चाललं आहे. इकडं बघा मुलगा हा शाळेतून आला होता आणि तो देखील खूप आता गरम होत आहेत म्हणून कपडे चेंज करून जेवण करून घेत आहेत. चला आता दुपारचं रुटीन झालं. संध्याकाळी छान असा चहा केला, चहा प्यायला आणि संध्याकाळच्या जेवणासाठी ते छान असं वरण भाताची तयारी केली. जेवण झाले आणि इथे बघा मुलं इथे झोपण्यासाठी झोपून इथे आराम करत आहेत. चला छोटा व्लॉग आहे, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.